Hello everyone, welcome to Fire and Safety. In last session, we had seen something about accident. Accident is event which is unplanned, uncontrolled and unexpected, which leads to loss. Accident is event which is unplanned, uncontrolled and unexpected, which leads to loss. Loss may be injury, it may be economic loss, it may be health loss, it may be welfare loss, it may be social loss, but it is done by accident, called as it is unplanned. It is ज्याबद्दल आपण प्लान करत नाही, अनकंट्रोल, त्याला ॲक्सिडेंट असं म्हटलं जातं. आफ्टर दॅट वी हॅड सीन समथिंग अबाउट टाईप ऑफ ॲक्सिडेंट, फ्यू टाईप्स ऑफ ॲक्सिडेंट: मायनर ॲक्सिडेंट, मॉडरेट ॲक्सिडेंट, मेजर ॲक्सिडेंट अँड डिझास्टर. मायनरमध्ये इंजुरी, मॉडरेटमध्ये ब्रेकेज, मेजरमध्ये लॉस ऑफ लाईफ, मे बी अ डेथ, अँड डिझास्टरमध्ये एक्सटेन्सिव्ह लॉस, मे बी फ्लड, मे बी फायर अँड सो मेनी थिंग्स. After that we had saw causes of accident. So basically behind every accident there is a cause, and our aim is to minimize that cause or to find out that cause and to minimize this cause. सेफ्टी, फायर आणि सेफ्टीच्या माणसाचं काम आहे अपघातामागील जे कारण आहेत ते शोधणे आणि ते कारण परत घडू नये आणि त्यामुळे अपघात होऊ नये ह्याच्यावर उपाययोजना करणे. मग त्या कॉजेसमध्ये आपण बघितलं तर शॉर्टकट टेकिंग बिहेवियर ऑफ पीपल, ओव्हर कॉन्फिडंट बिहेवियर ऑफ पीपल, गेटिंग इनकम्प्लीट इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग जॉब, बिहेवियर ऑफ पीपल, पुअर हाऊसकीपिंग. देन वी सॉ समथिंग अबाउट ignoring safety procedure, mental distraction and so many things. Today we will discuss about theory. अपघात घडण्यामागे काय कारणं असू शकतात, अपघात घडायला काय कारणं जबाबदार आहे हे जसे आपण बघितले तशा काही थिअरी मांडलेल्या आहे. सायंटिस्टने काही थिअरी मांडलेल्या आहे. आपण काही थिअरी बघणार आहोत की त्यांनी अपघातामागील कारणं शोधण्यासाठी काही अपघातांचा अभ्यास केला आणि त्यावरनं काही गृहीतकं मांडली. त्या बेसिसवर किंवा त्या गृहीतकांच्या बेसिसवर आणि ज्यांनी मांडलं काही थिअरीज बनवण्यात आल्या. त्यात आहे हेनरिच थिअरी, दुसरी आहे डॉमिनोज थिअरी आणि तिसरी आहे हेपबर्न थिअरी. लिसन केअरफुली. ह्या थिअरी सांगतात की अपघात कशा पद्धतीने घडतात, अपघात घडण्यामागील कारणं काय काय असू शकतात. सो फर्स्ट वन इज हेनरिच थिअरी. हेनरिच हे सायंटिस्ट होते. त्यांनी एक थिअरी मांडली. जी थिअरी मांडण्यासाठी त्यांनी 75,000 अपघातांचा अभ्यास केला. 75,000 अपघातांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी लॉस टाईम इंजुरी ह्या कॉन्सेप्टशी रिलेटेड थिअरी मांडली. लॉस टाईम इंजुरी म्हणजे काय, जिथे अपघात झाल्यावर वेळेचा लॉस होतो, अपघात झाल्यानंतर इंजुरी होतात आणि त्यामुळे वर्कर कामावर येऊ शकत नाही. त्यांचा झालेला अपघात पाहून बाकीचे वर्कर कामावर जाण्यासाठी धजत नाही. मग यामध्ये काय होतं, खूप सारा वेळ निघून जातो, इकॉनॉमिकल लॉस कमी होतो, पण हा लॉस टाईमचा होतो. म्हणून लॉस टाईम इंजुरी, जी इंजुरी ज्यामुळे लॉस होतो वेळेचा, त्याबद्दल यांनी अभ्यास केलेला आहे. त्यासाठी त्यांनी 75,000 ॲक्सिडेंटचा अभ्यास केला. अँड आफ्टर दॅट दे कन्क्लुडेड दॅट बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. प्रत्येक अपघातामागे काही ना काही कारण असतं. बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. दुसरा मुद्दा त्यांनी मग कन्क्लूड केला, ॲक्सिडेंट डू नॉट हॅपन बट दे आर कॉज. अपघात घडत नाही, आपोआप घडत नाही. अपघात घडण्यामागे काहीतरी कारण असतं. मग ते कारण आपली चूक असू शकते, म्हणजे ह्युमन फॉल्ट असू शकतो. ते कारण अनप्रॉपर मेंटेनन्स असू शकतं मशीनचं. ते कारण एन्व्हायरमेंटल कंडिशन असू शकतात. ते कारण एज्युकेशनल लीगल इश्यू असू शकतात. अशा वेगवेगळ्या इश्यूजमुळे किंवा कॉजेसमुळे अपघात घडतात. जसं एक बेसिक इंडस्ट्रियल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण प्रॉपर इन्स्ट्रक्शन समजून घेतल्या नाही, त्यामुळे आपल्याला जॉब व्यवस्थित समजला नाही. आपल्याला व्यवस्थित जॉब समजला नाही, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता आलं नाही. त्यामागील कारणं न समजल्यामुळे अपघात झाला किंवा एखादी इंजुरी झाली. म्हणून बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज
and accident do not happen, these accidents are caused. ओके, म्हणजे आपोआप अपघात घडत नाही, प्रत्येक अपघातामागे काहीतरी कारण असतं आणि कारणानेच अपघात घडतो. देन he said that 78% of accident are caused due to unsafe action. Unsafe action म्हणजे काय? आपण सेफ्टी ठेवून ॲक्शन घेतल्या नाही, सेफ्टी ठेवून ॲक्शन किंवा काम केलं नाही, तर नियर अबाउट 78% अपघात हे फक्त अनसेफ ॲक्शनमुळेच होतात. आता हे अनसेफ ॲक्शन कोण घेतं? ह्युमन. मग आपलं नेमकं काम काय आहे? ह्युमनकडून होणाऱ्या ज्या म्हणजेच एम्प्लॉई किंवा वर्करकडनं होणाऱ्या ज्या अनसेफ ॲक्शन आहे त्या कमी करणे, बेसिकली हा आपला उद्देश आहे. मग ह्या थिअरीमध्ये काय सांगितलं आहे? हेनरिच थिअरी जी अपघातामागील कारणं सांगते, तर त्यांच्यानुसार हेनरिच यांनी 75,000 ॲक्सिडेंटचा अभ्यास केला आणि त्यानुसार प्रत्येक अपघातामागे काही ना काही कारण असतंच. लक्षात ठेवा, हे ना काही कारण आहे ते शोधण्यासाठीच आपण जॉबला जातो, ते कमी करण्यासाठीच आपण जॉबला जातो. हे कारण आपल्याला समजलं पाहिजे. मग त्यासाठीच आपण सर्वे, इन्स्पेक्शन ह्या गोष्टी करतो. सो बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देअर इज अ कॉज. आणि दुसरं, हे कॉजेस तयार का होतात? 78% ॲक्सिडेंटला जे कारण आहे जबाबदार, किंवा मग प्रत्येक अपघाताला कारण तर जबाबदार आहेच, पण 78% जे अपघात होतात त्यातले जे कारण आहे ते आहे आपण घेतलेल्या अनसेफ ॲक्शन. काम करताना तिथे सेफ्टीचा विचार न करणे, त्यामुळे देखील काय होतात? अपघात होतात. त्यामुळे देखील होतात. म्हणजे 78% अपघात तर फक्त ॲक्शन प्रॉपर किंवा सेफ न घेतल्यामुळेच होतात. ॲक्शन सेफ न घेणे म्हणजे काय? काम करताना सुरक्षेचा विचार न करणे. फॉर एक्झाम्पल, चिपिंगचं किंवा कटिंगचं काम चालू आहे. चिपिंग कटिंग कट केले जातात. आयर्न इंडस्ट्रीमध्ये केलं जातं बघा. हे चिपिंगचं आणि कटिंगचं काम चालू असताना हँड ग्लोव्ज न घालणे अनसेफ ॲक्शन. म्हणून behind every accident there is a cause, and maximum near about 78% accident happen because of unsafe action is the cause behind it. Means अपघातामागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामध्ये अनसेफ ॲक्शन हे महत्त्वाचा इश्यू मानला जातो. आफ्टर दॅट व्हॉट ही सेड, 20% ऑफ ॲक्सिडेंट्स आर कॉज बाय अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशनमुळे आपण हाऊसकीपिंग आठवते ना? हाऊसकीपिंग म्हणजे तिथली वस्तू तिथे ठेवणे, हायजीन म्हणजे प्रॉपर स्वच्छता ठेवणे. मग 20% अपघात हे अनसेफ कंडिशनमुळे होतात. 20% ॲक्सिडेंट्स आर हॅपन ऑर कॉज. वी कांट से हॅपन बिकॉज ॲक्सिडेंट्स आर नॉट हॅपन, दे आर कॉज. 20% ॲक्सिडेंट्स आर कॉज बाय अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशन, कामाची जी जागा आहे तेथील जी कंडिशन आहे ती जर अनसेफ असेल, मग अनसेफ कंडिशनमध्ये जसं अनसेफ ॲक्शनमध्ये अनप्रॉपर ॲक्शन घेणे, पीपी न वापरणे, लक्ष न देणे, मेंटल डिस्ट्रॅक्शन ठेवणे, हे अनसेफ ॲक्शन झाली. किंवा प्रमाणापेक्षा जास्त स्पीडने काम करणे, हे अनसेफ ॲक्शन झाल्या. तसं 20%मध्ये तेथील जी परिस्थिती आहे, तेथील जे वातावरण किंवा परिस्थिती आहे ही 20% अपघाताला जबाबदार आहे. म्हणजे कुठेतरी पाणी सांडलेलं आहे, कुठेतरी ऑइल ग्रीस सांडलेलं किंवा लागलेलं आहे, त्यावरनं कोणी सटकून पडलं, कुठेतरी वायर गुंडाळलेली आहे आणि ती तशीच पडलेली आहे, हे काय आहे? तेथील अनसेफ कंडिशन आहे. वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, वातावरणामध्ये उष्णता जास्त आहे. दीज आर अनसेफ कंडिशन विच कन्सल्ट विथ 20% ऑफ ॲक्सिडेंट. मग आता लक्षात घ्या, ह्या अनसेफ कंडिशनवर देखील लक्ष देण्याचं काम माणसाचंच आहे. जशा अनसेफ ॲक्शनला जबाबदार माणूस आहे, तसंच अनसेफ कामाच्या जागेवर जी अनसेफ कंडिशन, हाऊसकीपिंग ठेवली, कुणाची जबाबदारी? पुअर हाऊसकीपिंगमुळे काय होतं? अनसेफ कंडिशन तयार होते. जिथली वस्तू तिथं न ठेवल्यामुळे ती कुठेही असते आणि कुठेही असल्यामुळे तिचा आपल्याला काय तयार होतो? अडथळा. आणि 5वं कारण दिलंय, मेजॉरिटी ऑफ अनसेफ कंडिशन आर आयदर फिजिकल ऑर मेकॅनिकल. मग जास्तीत जास्त ह्या अनसेफ कंडिशन ह्या फिजिकल, म्हणजे आपलं फिजिकल भौतिक जे वातावरण आहे, भौतिकता जी आहे, आपली जी अरेंजमेंट आहे, आपला जो लेआउट आहे तो, किंवा मेकॅनिकल जे इक्विपमेंट आपण वापरतो त्याचं प्रॉपर मेंटेनन्स न ठेवल्यामुळे देखील ही अनसेफ कंडिशन तयार होते. मग बेसिकली हेनरिच काय सांगतायत त्यांच्या थिअरीमध्ये? हेनरिच सांगतायत की कुठला 75,000 अपघात
अपघातांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की प्रत्येक अपघातामागे काही ना काही कॉज आहे. ओके. दुसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली की अपघात हॅपन नाही होत, घडत नाही, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही हा फरक समजून घ्या. प्रत्येक अपघातामागे कारण आहे, हा पहिला मुद्दा. आणि अपघात हे घडत नाही डायरेक्ट, काहीतरी कारण आहे म्हणूनच अपघात घडतात. ओके. तिसरं त्यांनी काय सांगितलं? त्यांनी तिसरं सांगितलं होतं की जवळजवळ 78% ॲक्सिडेंट ही अनसेफ ॲक्शनमुळे होतात. जे आपण ॲक्शन घेतो काम करताना, जी कृती करतो, त्या कृती आपण सुरक्षा न घेतल्यामुळे जवळजवळ 78% अपघात हे घडतात. त्यानंतर सांगितलं आहे 20% 20% अपघात हे जनरली अनसेफ कंडिशनमुळे होतात, तेथील कंडिशनमुळे होतात. म्हणजे 78% अनसेफ ॲक्शनमुळे, 20% तेथील आजूबाजूच्या अनसेफ कंडिशनमुळे घडतात. आणि ज्यादातर हे कॉजेस बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. ज्यादातर हे कॉजेस हे फिजिकल किंवा मेकॅनिकल असतात. आता फिजिकल म्हणजे तेथील वातावरण, आणि मेकॅनिकल म्हणजे तिथे जे आपण इक्विपमेंट वापरतो ते. आपण मशीनची मागे बघितलं होतं, मशीनचं प्रॉपर सर्व्हिसिंग केली तर व्यवस्थित राहील मशीन, व्यवस्थित मेंटेनन्स कमी होईल, व्यवस्थित प्रोडक्शन करेन. पण जर आपण प्रॉपर सर्व्हिसिंग केली नाही तर बाकीच्या ज्या गोष्टी होतील त्या आहेच आहे, मात्र त्या मशीनवर धूळ साचणे, त्यावर ऑइलचा थर येणे, जेणेकरून आग लागण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात. कारण मशीन वापरलं म्हणजे ते तापतं, आणि तापलं म्हणजे तिथे ज्वलाग्राही वस्तू जर असेल किंवा ज्वलाग्राही इलेमेंट असेल तर ते पेट घेऊ शकतं. इट रिझल्ट इन टू फायर. अल्टिमेटली फायर लागली म्हणजे कुणाला इजा होऊ शकते. इट कन्क्लूड ॲज अ इंजुरी. सो हेनरिचच्या थेरीत सांगितलं आहे की मग त्यांनी काय केलं आहे, ह्याला 330 मध्ये कन्वर्ट केले. हाऊ? ते म्हणतात नियर अबाउट जर आपण 330 केसेसचा जर विचार केला किंवा 330%चा जर विचार केला तर 300 वेळा जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा ही जी मायनर इंजुरी होते ना, लॉस्ट टाइम इंजुरी, यामध्ये 300 वेळा आपण बचावलं जातो. 29 वेळा आपल्याला मायनर इंजुरी होते आणि 1 वेळा मेजर इंजुरी होते. म्हणजे बिहाइंड द सीन सांगायचं काय बघा, एखादा अपघात घडण्यापूर्वी, तो अपघातातून किंवा त्या अपघाताला बळी जाण्यापूर्वी आपण 329 वेळा त्याला सामोरे जातो. म्हणजे 300 वेळा इंजुरी होत नाही. म्हणजे एखादा अपघात घडण्यापूर्वी 300 वेळा आपण त्याच्या सामोरे जातो, आपल्याला काही होत नाही 300 वेळा. 29 वेळा मायनर इंजुरी होते, मात्र तरी देखील आपण सुधारलो नाही. तर 1 वेळा मेजर इंजुरी होते, म्हणून कधीही मेजर इंजुरी डायरेक्ट होत नाही. 29 वेळा मायनर इंजुरी म्हणजे खरचटणे, छोटीशी जखम होणे, आणि 300 वेळा नो इंजुरी. ह्या कॉन्सेप्टमधनं अपघात घडतात. सो कुठलाही अपघात डायरेक्ट घडत नाही, कुठलाही अपघात कारणाशिवाय घडत नाही. ह्या गोष्टी लक्षात घेऊन हेनरिच थेअरी मांडली आहे, जिचा कन्क्लुजन हा आहे की बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. सेकंड इश्यू, these causes are because of physical and mechanical things. ओके, फिजिकल आणि मेकॅनिकल थिंगमुळे. अँड थर्ड वन, नियर अबाउट 78% ऑफ ॲक्सिडेंट हॅपन बिकॉज ऑफ अनसेफ ॲक्शन अँड 20% बिकॉज ऑफ अनसेफ कंडिशन. मग साधारण कन्क्लुजन लक्षात ठेवा, अनसेफ ॲक्शन आणि अनसेफ कंडिशन ह्या अपघाताला जबाबदार आहे हे. आणि प्रत्येक अपघातामागे कारणच असतं, आणि ते कारण काय? अनसेफ ॲक्शन आणि अनसेफ कंडिशन. अपघात डायरेक्ट घडत नाही, प्रत्येक अपघातामागे काहीतरी कारण असतं. आणि लक्षात ठेवा, हेनरिचची ही थेअरी शिकण्यामागचं कारण, आपण जे काही कंपनीत काम करणार आहोत किंवा जॉबला जाणार आहोत किंवा जे काही वर्कआउट करणार आहोत ते अपघातामागील कारणं शोधण्यासाठी. मग ते अपघात झाल्यानंतर तर शोधायचेच आहे, पण झालेल्या अपघातावरनं झाल्यानंतर अपघातांचे जे कारण आहे ते शोधल्यानंतर नेक्स्ट टाइम तसा अपघात घडू नये म्हणून त्या कॉजेसचा रेफरन्स ठेवून नेक्स्ट टाइम तशा पद्धतीचा अपघात घडणार नाही किंवा घडू नये म्हणून तसे कारणं आढळले तर ते मिनिमाइज करावे. म्हणून बेसिकली फायर अँड सेफ्टीचे लोक हे अपघात घडू नये यासाठी काम करतात. आणि ते अपघात का घडू नये तर त्या अपघातामागील कारणं शोधणे आणि त्यावरील उपाययोजना
करणे. मग हेनरिकच्या थिअरीमध्ये आपण बघितलं बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देअर इज अ कॉज. इन नेक्स्ट सेशन वी विल डिस्कस अबाउट डॉमिनोज थिअरी. थँक्यू.